हे सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही काय केलं तर एक 150 दिवसाचा कार्यक्रम दिला आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे पहिले 100 दिवसाचा दिला मग 150 दिवसाचा दिला. या दोन कार्यक्रमांमध्ये आमचा प्रयत्न काय होता तर प्रत्येक विभागाने आपला अजेंडा तयार केला पाहिजे, कोर्स करेक्शन केलं पाहिजे आणि जी काही आपली गाडी आहे ती रोलिंगमध्ये आणली पाहिजे. मुळामध्ये माझा जो काही जुना अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत आपण सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करणार नाही, काय होतं माणसं येतात माणसं जातात, अधिकारी येतात अधिकारी जातात आणि एखादा अधिकारी चांगलं काम करतो दुसरा आला की तो डिस्टर्ब करून टाकतो. म्हणून सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड केलं पाहिजे आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून ते काम मी सुरू केलं. आज मी हे सांगू शकतो की ते काम अतिशय नीट चाललेलं आहे आणि जवळपास 50-60% आम्ही ते काम पूर्ण केलं आहे. पुढचं 40% कामही येत्या काळात पूर्ण करू. एकदा इन्स्टिट्यूशन म्हणून जर सरकार बिल्ड झालं तर कुठलंही काम आपल्याला वेगानं करता येतं आणि म्हणून तो प्रयत्न आपण केला. हे करत असताना मग वेगवेगळ्या विभागांमध्ये स्पर्धा देखील झाली आणि त्या स्पर्धेमध्ये विभागांनी 3-3, 4-4 वर्ष जी कामं होत नव्हती ती कामं 100 दिवसात करून दाखवली, 150 दिवसात करून दाखवली. आणि आम्ही पहिल्यांदा असं केलं की विभागांना सांगितलं तुमचा पेपर तुम्ही सेट करा, तुम्ही ठरवा की 100 दिवसात काय करणार आणि 150 दिवसात काय करणार. आणि त्यांनी ठरवल्या याच्यावरच आम्ही त्यांचं मूल्यमापन केलं. पण मला सांगताना आनंद वाटतो की खूप चांगलं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि आता एकीकडे इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करत असताना वेगवेगळी जी क्षेत्र आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे त्याचा पेस आम्ही अजून वाढवलेला आहे, शेतीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये परवाच आपण बघितलं असेल की एक कार्यक्रम आम्ही परवा केला छत्रपती संभाजीनगरला आणि तो पाथ ब्रेकिंग कार्यक्रम आहे. ज्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी आपल्या जी MSCDCL आहे महावितरण कंपनी यांना वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट दिलं. काय वर्ल्ड रेकॉर्ड केलं आपण तर आपण एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी 45,911 सौर कृषी पंप हे लावले. आता हे का महत्वाचं आहे तर आपण जर 2014, 13, 12 असं बघितलं तर आपल्याकडे कृषी पंपाकरता महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाचं वेटिंग असायचं आणि वर्षाला आपण 22,000, 24,000 पंप लावायचो आणि आज एका महिन्यामध्ये आपण 45,911 पंप या ठिकाणी लावलेले आहेत. हे अंतर आहे, ही स्पीड आहे आपली. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी स्कीम सुरू केल्यानंतर 9 लाख पंप लागले सौर कृषी पंप. एकट्या महाराष्ट्राने त्या 9 लाखातील 7 लाख पंप लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा आणि मी स्वतः संवाद केला तिथे, सगळे आपण लोकही हजर होतात. शेतकऱ्यांची जीवन बदललं. एक सौर कृषी पंप त्या शेतकऱ्याला दिवसा वीज देतो, रात्री शेतीत जावं लागत नाही, पाहिजे तेव्हा पाणी मिळतं.